राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले। गडहिंग्लज मधील प्रचार सभेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले। राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं आणि त्यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावलेला आहे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय ते अर्थ मंत्रालय माझ्याकडे महायुतीने दिलेलं आहे, परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा आहे। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरची उदाहरणा तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। दरम्यान मागच्या आठवड्यातही भोरमध्ये चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना डिवचलेलं होतं। भोरमध्ये अजितदादांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री फडणवीस आहेत, त्यामुळे मतदान भाजपलाच करायचं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं। आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना। जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना। त्यामुळे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं, तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं असं आपण निर्णय करा असं आवाहन करतो। काय तिजोरी, कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत। काय राहिलंय तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे। हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचंय काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशानी तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय? ही जी पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये हे बरोबर नाही। एक सांगतो तिजोरीची चाबी आहे, दुसरा म्हणते मालक आहे, तिसरा म्हणतो खाता आहे। म्हणजे बाकीच्याकडे काही नाही तर मतं नका देऊ, तुम्हालाच मतं द्या। महाराष्ट्र विकून खाणार तरी। आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। त्या तिजोरीमधून आम्हाला जे काही आमच्यासाठी जे काही घ्यायचं असतं तर आम्ही घेत असतो। आमच्या विकासाच्या येतं कुठे खुंटी बसत नाही किंवा आमच्या विकासाच्या आड कोणी येऊ शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। आम्हाला ज्या दिवशी निधी कमी पडेल त्या दिवशी यावर आम्ही भाष्य करू।